अक्षरशः लोक वाट बघतात कधी एकदा वसंत मोरेची पोस्ट जनता दरबारची पडती. आणि काल आपण टाकली आहे पोस्ट, कालच्याला मी फेसबुकला पोस्ट टाकली ना, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळेजण इकडे जमला. वसंत मोरेंचं जर सांगायचं म्हटलं, समाज माध्यमांवरची लोकप्रियता ही मतांमध्ये किती कन्वर्ट होऊ शकते याबद्दल जर मला शंका. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. राजकारणी म्हटलं की त्याच्या दोन प्रतिमा येतात, त्याच्या दोन ओळखी येतात. एक म्हणजे सध्याच्या घडीला एक सोशल मीडियावरची एक प्रतिमा, त्याची ओळख, त्याची आपण एक फेम म्हणूया किंवा किती प्रसिद्धी आहे त्या नेत्याला किंवा त्या राजकारण्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा मतदारसंघ किंवा त्याचा इलाका, म्हणजे तो जर जिल्हाध्यक्ष असेल तर त्याच्या जिल्ह्याचा इलाका, तालुक्याचा इलाका, त्या गोष्टी मध्ये स्थानिक पातळीवरती गल्लोगल्ली तो किती प्रसिद्ध आहे. या दोन्हीही प्रसिद्ध्या फार वेगळ्या आहेत. म्हणजे सोशल मीडियावरची प्रसिद्धी मला असं वाटतं लगेच मिळते, तिला काही जास्त करावं लागत नाही. आणि ती प्रसिद्धी ही अनेकांच्या मनापर्यंत पोहोचते किंवा अनेक मोठ्या एका अशा लोकांपर्यंत पोहोचते जो मोठा संच आहे. आणि जी स्थानिक प्रसिद्धी आहे ती स्थानिक प्रसिद्धी आपल्या कर्तृत्वावर मिळवावी लागते. त्याच्यासाठी अनेक माणसं जोडावी लागतात, त्याच्यासाठी अनेक वर्ष आयुष्यातली घालावी लागतात, तेव्हा ही प्रसिद्धी मिळते. आणि तीही प्रसिद्धी मला असं वाटतं इतक्या प्रचंड मेहनतीने मिळवावी लागते की ती प्रसिद्धी जर आपल्याला मिळाली नाही तर मात्र राजकारणात टिकता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा, आता टिकता येतं त्याच्या मागची दुसरी बाजू आहे. ती बाजू म्हणजे असणार आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची इमेज, त्या पक्षाचे धोरण, त्या पक्षाचे विचार, त्या पक्षातले नेते जे प्रसिद्ध आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला देखील त्याचा फायदा होतो. पण काही दिवसांपूर्वी वसंत तात्या मोरे मनसेतून बाहेर पडले. ते सांगत होते वर्षभर की मला अनेक पदाधिकाऱ्यांनी त्रास दिला, मला अनेक लोकांनी खरोखर मला या पक्षातून बाजूला काढण्याची सगळी षडयंत्र रचली, अशा सगळ्या गोष्टी ते सांगू लागले. आणि रोज 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 येऊन मीडियावरती सांगू लागले. त्यातून खरोखर पक्षाचं नाव खराब होत होतं. म्हणजे हे दिसत होतं. कारण ज्या वेळेला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी एक भूमिका घेतली त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये की जे काही भोंग्यांचा विषय आहे तो भोंग्यांचा विषय साधी गोष्ट नाही. या मुस्लिम लोकांना हात घातलाय डायरेक्ट त्यांच्या सगळ्या त्या श्रद्धास्थानावरती, भोंग्यांवरती. आणि इतकी प्रचंड मोठी गोष्ट जेव्हा राज ठाकरेंनी बाहेर काढली त्यांच्या तोंडातून, तेव्हा देशभर या गोष्टींचे पडसाद उमटले. संपूर्ण देशभर. म्हणजे अगदी तुम्ही युपी बिहार म्हणू नका, अगदी व खाली साऊथ मध्ये म्हणू नका, पश्चिम बंगालमध्ये सगळीकडे राज ठाकरेंचा बोलबाला चालू झाला. सगळे हिंदू संघटना, सगळे हिंदू लोक बाहेर पडू लागले. राज ठाकरेंना म्हणू लागले की अतिशय उत्तम भूमिका राज ठाकरेंनी घेतली. या सगळ्या गर्दीमध्ये एक असा माणूस होता जो सांगत होता की राज साहेबांची जी भूमिका आहे, जी माझ्या नेत्यानं जी भूमिका घेतली ती मला थोडीशी रुचलेली नाही, असे सांगणारे वसंत मोरे आपण अनेकदा टेलिव्हिजनवरती, मीडियावरती पाहिले. जे एकटे असे होते जे राज ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधात होते. म्हणजे राज ठाकरेंची भूमिका काय देशाला मातीत घालणारी नाही तर कुठल्या धर्माला मातीत घालणारी किंवा अशी कुठली नव्हती की अचानक हे उभे राहिले आणि मीडियावरती येऊन सांगू लागले की राज ठाकरेंची भूमिका मला पटलेली नाही. हे बोलणारे वसंत मोरे एका अशा भागातून येतात, म्हणजे पुण्याच्या कात्रज भागामध्ये ते नगरसेवक आहेत. आणि तिथे काही 2-4 मंडळी काय मुस्लिम लोक असतील, त्या लोकांसाठी वसंत तात्या मोरेंनी थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं. म्हणजे ज्या राज ठाकरेंनी एक अशी भूमिका घेतली जी देशव्यापी ठरली, त्या भूमिकेच्या विरोधात तिथल्या काही स्थानिक मुसलमानांसाठी वसंत मोरे उभे राहिले राज ठाकरेंच्या समोर. म्हणजे मीडियावरती सतत येऊन बोलू लागले. त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना त्या पदावरून काय त्यांच्याकडे जे पद होतं त्या पदावरून हटवलं, दुसरी लोक पदावर आणून बसवली. आणि तिथे त्यांना असं वाटलं की मला या गोष्टीमध्ये त्यांची थोडीशी एक स्वतःचा एक स्वाभिमान थोडासा असा ठेच लागली. आणि तिथून वसंत मोरे तर अगदी दुप्पट वेगाने सुटले की मला इथं त्रास दिला जातो, मला असं बोललं जातं, तसं बोललं जातं, हे केलं जातं, ते केलं जातं. या सगळ्या घटनेच्या नंतर देखील राज साहेबांनी त्यांना अनेक वेळा पक्षामध्ये ठेवलं, भाषण करण्याची संधी दिली, सोबत ठेवलं, तरीही वसंत तात्या मोरे तेच म्हणत होते. आता बरं, या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या आता खासदारकी जवळ आली. खासदारकी जवळ आल्यानंतर मला खासदार व्हायचंय, नक्की इच्छा असेल, आता इतकी वर्ष काम करतायत, खासदार व्हायचे, आमदार व्हायचे, प्रत्येकाला वाटत असतं. या सगळ्या राजकारणामध्ये आलंय त्याला प्रत्येकाला वाटत असतं मी नगरसेवक व्हावं, आमदार व्हावं, खासदार व्हावं, तशी त्यांची इच्छा असेल देखील. पण पक्षाची कुठलीही भूमिका व्हायच्या आधीच वसंत तात्या मोरे गडबड करायला लागले. सोशल मीडियावरती टाकू लागले, त्यांचे समर्थक टाकू लागले की पुण्याचे भावी खासदार, पुण्याचे हे खासदार, पुण्याचे ते खासदार. आणि या सगळ्या गरमागरमीमध्ये वसंत तात्या मोरेंनी मनसे पक्ष सोडला. म्हणजे जो मनसे पक्ष ते इतकी वर्ष त्यांनी घालवला, त्याच्या पक्षाच्या याच्यावर त्यांनी
नाव देखील मिळवलं नाही. वसंततात्या मोरेने काय स्वतः एकट्याच्या जीवावर नाव मिळवलं असं नाही होत. त्याला पक्षही कारणीभूत असतो, त्याला नेताही कारणीभूत असतो आणि तुमचीही काही स्थानिक दर्जाची कामं देखील याला फार महत्वाची असतात. प्लस या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सोशल मीडिया देखील फार महत्वाचा असतो. पण या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट सतत जाणवते की वसंततात्या मोरे हे फेसबुक किंवा ते इंस्टाग्राम सोशल मीडियावरती जास्त आपल्याला प्रमाणामध्ये वावरताना दिसतात किंवा तिथे ते ऍक्टिव्ह असतात. या सगळ्या गोष्टी त्यांना अशा वाटू लागल्यात की मला खासदार मी होऊ शकतो, मला संपूर्ण पुणे आपलंसं करू शकतं. या सगळ्या भूमिकेवरती उभे राहिले. खासदारकीला मला उभं राहायचं म्हणून पक्ष सोडून दिला. आज त्याच तात्यांना कोणताही पक्ष घेत नाहीये. म्हणजे ही शरद पवार तर सरळ सरळ म्हटले की तात्या पहिले तुम्ही निवडून या, त्याच्यानंतर मी तुम्हाला खासदार किंवा माझ्या पक्षामध्ये घेईन, मला फेसबुकवरचा खासदार नकोय. असे ते का बरं म्हटले असतील? खरंच तात्या फेसबुक आणि सोशल मीडियावरचे खासदार आहेत का? आणि खरोखर ते स्थानिक लेवलला किंवा खालच्या पातळीवरती जिथं मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये अजूनही तात्या कमकुवत दिसत आहेत का? तर हो, नक्कीच दिसत आहेत. कारण ते ज्या भागामध्ये राहतात, कात्रज भागामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूचा छोटा मोठा परिसर, काही लोक त्यांना मानत असतील, नक्कीच मानत असतील. कारण कसं आहे, आपण ज्या प्रकारे कामं करतो तशी आपल्याला लोक मिळत जातात, काही लोक आपल्याला मिळवावी लागतात. या सगळ्या गोष्टी जरी तात्यांनी जोडल्या असल्या तरी खासदार म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. ज्या पुण्याच्या सगळ्या खासदारकीची हे गोष्ट करतायत तिथलं पुणे हे फार वेगळ्या पद्धतीचे, तिथले मतदार हे फार वेगळ्या मला असं वाटतं विचारांचे आहेत. आणि एवढ्या मोठ्या परिसराला खासदारकी म्हणून तात्यांनी उभं राहणं हे साधी गोष्ट नाही, ही आव्हानात्मक गोष्ट आहे. आता या सगळ्या गोष्टी होत असताना ते अनेक ठिकाणी फिरले. जे धंगेकर तिथं आमदार आहेत त्यांना खासदारकीचं तिकीट काँग्रेसकडून मिळालं, इकडे मुरलीधर मोहोळांना भाजपाकडून तिकीट मिळालं. म्हणजे हे जे महापौर आहेत, मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर होते, त्यामुळे त्यांचा वचक तिथं चांगल्या दर्जाचा आहे, चांगल्या प्रकारचा आहे. धंगेकर देखील त्याच दर्जाचं एक मला असं वाटतं नेतृत्व आहे. आणि या दोघांच्या मध्ये आता तात्या उभं राहण्यासाठी झटतायत. त्यांना खासदार व्हायचंय, खासदार होण्यासाठी ते जे वाटेल ते करायला मागे लागलेत. म्हणजे अगदी सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज व्हायरल करतात, तो जनता दरबार भरवतायत, भेटी घेत आहेत नेत्यांच्या. आता ते प्रकाश आंबेडकरांना जाऊन भेटले. आता वंचित मधून ते निवडणुकीचा उमेदवारी घेणार आणि पुण्यामध्ये वंचितचा जर दिली तर वंचितचा उमेदवार म्हणून तात्या आपल्याला दिसतील. जर दिली तर, नाही दिली तर तात्या अपक्ष उभे राहतील. आणि अपक्ष म्हणून तात्यांची ताकद किती हा प्रश्न आपणा सर्वांना पडतो. म्हणजे खरंच तात्या खासदारकीला हात घालू शकतात का? जी खासदारकी म्हणजे देशाचं सर्वोच्च राजकारण जिथं ठरलं जातं ती खासदारकी वसंततात्या मोरेंना घेणं फार अवघड आहे, साधी गोष्ट नाहीये. कारण मुरलीधर मोहोळ हे तिथले महापौर होते, त्यांनी संपूर्ण पुणे मतदारसंघ पिंजून काढलाय आणि हे त्यांना माहिती होतं की मला इथलं तिकीट मिळणार आहे, आधीच माहिती होतं. त्याच्यामुळं मुरलीधर मोहोळांसोबत अनेकदा आपण फडणवीसांना पाहिले, अनेकदा त्यांना ते सतत सांगत राहिले की मुरलीधर तू फिरायला चालू कर, तुला मी तिकीट देणार. हे जाणवतं, हे समजतंय. मी त्यांच्या सोशल मीडियावर मी पाहत असतो नेहमी त्यांचे कार्यक्रम घेणे, लोकांमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी. आणि भाजपा सारख्या मोठ्या पक्षाचे संघटनेचं जाळं पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये धंगेकर देखील आहेत, ते अनेक मतं खातीलच. आणि या सगळ्या गोष्टींच्या मधोमध उभे राहत आहेत आपले वसंततात्या मोरे, ज्यांना लोक म्हणतायत की हे सोशल मीडियाचे खासदार आहेत. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल? म्हणजे तात्यांना खासदार व्हायचं होतं तर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सोडायची गरज नव्हती. म्हणजे जर राजसाहेब तिकडे काय ते युतीचे प्रस्ताव करतात किंवा या सगळ्या गोष्टी करतात, जर ते म्हणले, त्यांनी जर जागा मागितलीच असती पुण्याची की बाबा मला ही एक जागा द्या, तर तात्या तुमचं नावही लागलं असतं. तुम्हाला एवढी घाई गडबड करण्याची खरोखर गरज नव्हती. तुम्ही जर चांगले नेतृत्व करत होतात त्या भागामध्ये, तुम्हाला तिथल्या लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलंय, तुम्ही इतकी वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत आहात, तर तुम्हाला हा निर्णय घेण्याची खरोखर गरज नव्हती. आणि खरोखर तुम्हाला काय वाटतं तात्यांची किती ताकद असावी सोशल मीडियावरती लोकांमध्ये? आणि जर वंचितनं जर त्यांना उमेदवारी दिली तर तात्या खासदार होतील का? किती लोक त्यांना मतदान करतील? काय नक्की ग्राउंड रियालिटी आहे हे पाहणं फार फार महत्वाची आहे. कारण खासदार होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे संघटना. तुम्ही कुठेही जा, संघटना ही फार महत्वाची लागते. कारण खासदारकीला जो सगळा तुमचा प्रदेश असतो, जो मतदारसंघ असतो, तो आवाक्याच्या बाहेरचा असतो, फार मोठा असतो. त्याच्यासाठी संघटना बळकट लागते, संघटनेची लोक बळकट लागतात. आणि या सगळ्या गोष्टी जरी वंचित सोबत तात्या गेले ना, तर तेवढी त्यांची देखील संघटना फार मोठी नाहीये. त्यामुळे त्यांच्या समोर आव्हान आहे. पाहूया पुढे काय होतंय ते. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं तात्या नक्की कुठले खासदार आहेत? स्थानिक दर्जाचे आहेत किंवा लोकांमधले खासदार आहेत की सोशल मीडियावरचे खासदार आहेत? मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.